इच्छा होती की नराधम भीमराव कांबळेला फाशीचीच शिक्षा व्हावी। कोर्टाने सुद्धा महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की ज्या पद्धतीने त्याच्यावरचे सगळेच गुन्हे सिद्ध झाले होते, आरोपीला कुठल्याच पद्धतीचा पश्चाताप नव्हता। आरोपी भीमराव कांबळेला स्वतःला सुद्धा 5 मुली होत्या, पत्नी होत्या, मात्र त्यांनी सुद्धा या संदर्भात कुठेही पुढे येऊन कोणतीही मागणी केली नाही। त्याला कोणताही पश्चाताप नव्हता आणि या सगळ्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला आता फाशीची शिक्षा झाली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण पुण्यावरून अधिकचे अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी आदित्य भवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। आदित्य, संपूर्ण महाराष्ट्राला ज्याची इच्छा होती तेच घडलंय। आरोपीला आता फाशीची शिक्षा झाली। सध्या पुण्यामध्ये कसं वातावरण पाहायला मिळते, कोर्टाच्या बाहेर काय घडतंय? निश्चित जर पाहायला गेलं तर या फाशीची शिक्षेसाठी अवघा महाराष्ट्र वाट बघत होता। यासाठी अनेक आंदोलनं झाली होती आणि आज जजमेंट आलं की त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर सरकारी विशेष वकील अजय मिसर यांनी अनेक दाखले हे भारतात घडलेल्या फाशीच्या संदर्भात दिले होते। त्यामधले अनेक दाखल्यांचा संदर्भ घेऊन भीमराव कांबळे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच हा निकाल जाहीर करण्यात आला होता आणि आता त्यापूर्वी बघू शकतो की सगळ्या नागरिकांमध्ये हा उत्साह आहे की त्या भीमराव कांबळेला, आरोपीला फाशी देण्यात आलेली आहे। आता इकडे जर पाहायला गेलं तर अनेक लोक जोडले गेले। अत्यंत आनंद होत आहे। त्याला आजच्या फाशी देण्यात यावी हीच माझी एक नम्र विनंती आहे सरकारला। फाशी दिलेली आहे आणि अनेक मुद्दे त्यामध्ये नमूद केले होते। पाहायला गेलं तर विशेष सरकारी वकील यांनी अनेक दाखले देणारे संदर्भ या कोर्टापुढे मांडले होते। भीमराव कांबळे हा हलकट माणूस आहे। लवकर आजच्या फाशी झालीच पाहिजे। लेकिन या माणसाला फाशी दिला तर अख्खा भारतात हे तांडव बंद होईल सगळं। हे भीमराव कांबळेला फाशी झालीच पाहिजे, आजच्या आज फाशी झालीच पाहिजे। असल्या लोकांना फाशी झालीच पाहिजे। लेकिन भारतात आपल्या महिला सुरक्षित नाहीये। आज जरा फाशी तुम्ही दिला तर बरं, अख्खा भारतात हा तांडव होणार बघा। भारतात सगळं पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर जे काम पोलिसांनी केलेलं होतं, जे चार्जशीट गोळा केलं, जे पुरावे गोळा केले, या सगळ्या आणि जे फास्टॅग वरती काम पोलिसांनी या सगळ्याचा या घटनेचा तपास केला, त्याचंही कौतुक जजने केलेलं आहे। त्यासोबतच अशा प्रकारेचा तपास सगळ्या केसेसचा व्हावा अशी देखील ग्वाही त्या जजने दिलेली आहे। पाहिलं गेलं तर आजचा जो निकाल आहे त्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सगळ्यांकडूनच केली जात होती आणि आज त्या आरोपीला फाशी देण्यात आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात या जजमेंटची प्रतीक्षा अवघ्या महाराष्ट्रामध्ये सगळे नागरिक करत होते। या कोर्टाच्या बाहेर अनेक नागरिक जमलेले आहेत, तसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। अनेक जजमेंट्स जे काढले होते, जे देशभरात दिले गेलेले होते, त्याचा संदर्भ आज KR साळुंखेंनी व्यक्त केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज हा निकाल देण्यात आलेला आहे। निकाल दिल्यानंतर आरोपीला सांगण्यात आलं की तुम्हाला आता फासावर चढवण्यात येणार आहे आणि या सगळ्या निकालाचा संदर्भ मागचा पुढचा घेऊन आजचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर अनेक दिवसांपासून या घटनेच्या निकालाची प्रतीक्षा सगळे करत होते। जजमेंट्स आणि पुरावे देखील गोळा करण्यात आले होते आणि त्यानुसार लवकरात लवकर या फास्ट ट्रॅक कोर्टवरती हा सगळा निकाल चालू होता आणि आज त्याचा जजमेंट आलेला आहे। या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आरोपी भीमराव कांबळे याला देखील कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं। त्या कोर्टाचे न्यायाधीश जे होते त्यांनी देखील सांगितलं की तुम्हाला आता फासावर चढावं लागणार आहे। भारतीय संविधानाच्या चौकट आणि भारतीय न्याय संहितेच्या तरतुदीनुसार हा निकाल देण्यात आलेला आहे। निकालाच्या न्यायाधीशापूर्वी दोष किंवा व्यक्तिमत नसतं। मृत्यूदंड शिक्षा ही कायद्याच्या सर्व न्यायालयीन प्रक्रिया करून कायद्यातील कलानुसार सुनावण्यात येते। यापूर्वी 12 खटल्यांचा निकाल आढावा घेतला आहे। जितका गुन्हा गंभीर तितकेच शिक्षा कठोर असते आणि पाहिलं गेलं तर भीमराव कांबळे यांनी ही क्रूर हत्या केल्याचं निदर्शन जजने व्यक्त केलेलं आहे, RK साळुंखेने व्यक्त केलेलं आहे। त्याचबरोबर लहान मुलाच्या चिमुकलीवर अवघ्या 3 वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार आणि हत्या या दोन्ही घटनांचा संदर्भ घेऊन
त्याला फाशी देण्यात आलेली आहे आणि अनेक तरतुदी या सगळ्या घटनाक्रममध्ये नमूद केलेल्या होत्या. देशभरातले जे विविध घटना, जे रेअरेस्ट ऑफ रेअर केस ज्याला आपण बोलतो ते घडले होते, त्याचा संदर्भ आज सगळा न्यायालयाने RK साळुंके यांनी वाचून दाखवला आणि त्यासोबत अनेक घटनेचे तरतुदी नमूद करून भीमराव कांबळे यांनी केलेल्या क्रूर हत्येची सगळी शिक्षा याचे सगळे संदर्भ देऊन त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. या घटनेची न्यायाची प्रतीक्षा सर्व महाराष्ट्रापासून अवघा महाराष्ट्र करत होता आणि तोच निकाल आज विशेष कोर्टात लागलेला आहे. राज्यातील सर्व दुर्मिळ निकाल आणि कार्य आणि अमानवीय कृत्य आहे, त्यामुळे आरोपीला हा मृत्यूदंड देण्यात आलेला आहे. आदित्य, तुम्ही सध्या कोर्टाच्या बाहेरच आहात. नसरापूरचे यावेळी ग्रामस्थ हा निकाल ऐकण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते का? हा, नसरापूरचे असतील किंवा पुण्यातले काही नागरिक असतील, अनेक नागरिक या ठिकाणी हा निकाल ऐकण्यासाठी उपस्थित होते. कोर्टाबाहेर ही मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लागलेला आहे. काही नागरिकांबरोबर आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, काय त्यांचं म्हणणं आहे आणि काय त्यांचं सांगणं आहे. दादा, तुझी जी प्रतीक्षा होती, आज सकाळपासून तू हा बोर्ड घेऊन थांबला होता, त्याची आता मागणी पूर्ण झालेली आहे, आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मला असं वाटतंय की हा पहिला दुसरा टप्पा आहे. फक्त आज त्याला डिक्लेअर झालेली आहे, वर्डिक्ट आलेला आहे. माझी अशी इच्छा आहे की ती वर्डिक्ट न येता ही केस अशी जशी फास्ट गतीने चालली, त्याच फास्ट गतीने त्याला फाशी पण व्हावी आणि जोपर्यंत तो मृत्यूदंडापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या सर्वसामान्य नागरिकांचा हा संघर्ष संपलेला नाहीये. कुठं आलेत का तुम्ही? सर, मी पुण्यातूनच आहे. आज पुण्यातून विश्रांतवाडीहून आलो आहे मी. माझं नाव गणेश आहे आणि जो निकाल आज न्यायालयाने दिला आहे तो खूप चांगला निकाल आहे आणि समाजाला आज खूप बरं वाटतंय असा निकाल दिल्याबद्दल. कारण भीमराव कांबळेंनी जे अमानुष कृत्य केलेलं आहे, एका चिमुकलीचा जीव घेऊन तिच्यावर अत्याचार केला त्याने आणि तिचं शरीर, तिचं देह तिने लपून ठेवलं शेणामध्ये, हे किती अमानुषपणा आहे. असं दुर्मिळ असं प्रकरण झालेलंच नाहीये या समाजामध्ये आणि आज न्यायालयाने ते पाहून न्यायालय थक्क झालेलं आहे आणि न्यायालयाने हे प्रकरण पाहूनच त्याला फाशी दिलेली आहे आणि लवकरात लवकर त्याला फाशी मिळावी अशीच आमची इच्छा आहे. निकाल कधी फाशी लागणार आहे ती ठरणार आहे, पण त्यापूर्वी जर पाहू शकतो की हे सगळे जे नागरिक जमलेले आहेत ते या निकालासाठीच जमले होते. भीमराव कांबळेला काय शिक्षा होईल हे ऐकण्यासाठी हे सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत. काही नागरिक समाधानी झालेले आहेत, पण जी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्याचं वर्डिक असेल, त्याची पुढची जी प्रक्रिया असेल ती लवकर पूर्ण करण्यात यावी आणि त्याला या सगळ्या संदर्भात लवकरच फाशीवर चढवण्यात यावं अशी मागणी इथले ग्रामस्थ असतील, इथले स्थानिक नागरिक असतील, सगळे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आदित्य, त्यामुळे अतिशय क्रूर असं हे प्रकरण होतं. आज निकाल लागलेला आहे, फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. खरं तर आदित्य, शिक्षा सुनावल्यानंतर त्या शिक्षेची अंमलबजावणी यामध्ये काय न्यायिक प्रक्रिया असते, या सगळ्याला किती वेळ लागतो? या फाशीची शिक्षा ही सत्र न्यायालय सुनावण्यात आलेली आहे. आता हाच प्रोसेस पुढे हायकोर्टात आणि त्यापुढे आता सुप्रीम कोर्टात देखील जाणार आहे आणि त्यानंतर हे वर्डिक पूर्ण होऊन या फाशीला एक वेळ आणि एक काळ मिळेल आणि त्यानुसार ती फाशी देण्यात येईल. मॅडम, नक्कीच आदित्य, आपण ही एक महत्वाची बातमी सध्या पाहतोय. आता फाशीची शिक्षा सुनावलेली आहे, त्यामुळे या सगळ्याला काही न्यायिक प्रक्रिया काही वेळ लागेल. मात्र या विरोधात आता आरोपी परत कोर्टामध्ये आव्हान देऊ शकतो का? देऊ शकतो. पुन्हा आता हायकोर्टामधनं सुप्रीम कोर्टामध्ये हा आव्हान देऊ शकतो. तिथे त्याची म्हणणं मांडू शकतो, त्याचा माफीचा अर्ज देऊ शकतो, त्याची बाजू मांडू शकतो. अशा अनेक घटनाक्रम आहेत ज्यामधनं तो पुढे जाऊ शकतो. शेवटचा टप्पा त्याचा सुप्रीम कोर्ट असेल. सुप्रीम कोर्टामधनं जी तारीख आहे, जी वेळ आहे ती देण्यात येईल. मात्र तिथे त्याचा जो माफीचा अर्ज देण्यात येईल त्याच्यावरती विचार करण्यात येईल, विचारविनिमय होईल आणि त्याच्या वागणुकीनुसार आत्तापर्यंत त्यांनी जी वागणूक दिलेली आहे त्या वागणुकीनुसार आत्तापर्यंत त्याला
पाहता सगळी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, पण यापुढे तो कसा वागतो, त्याच्या माफीमध्ये काय मेन्शन करतो, हे सगळं लक्षात घेऊन त्याला सुप्रीम त्यामुळे कोर्टामध्ये फाशीची शिक्षेची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं आता महत्वाचं आहे. तुम्ही आमच्यासोबत अशाच पद्धतीने जोडले राहा. पण एक महत्वाची बातमी ही आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात. नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा झाली.